उभारून त्यांचा तो हा डाव आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो। आज तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सर्व कामगार शेतकरी सभासद जे बँक असं वर्तमानपत्रातून निदर्शनात आलं की बँक कारखाना विकणार आहे त्याचा विरोध करण्यासाठी इथे आलेला आहे। मूळतः बघितलं तर जेव्हा कारखाना भाडेतत्वावर दिला त्यावेळेस कारखान्याकडे जी थक हमी होती त्या थक कर्ज होतं तर कर्जाच्या हिशोबानं हिशोब करूनच 25 वर्षासाठी अगोदर 15 वर्षासाठी द्यायचं ठरलं होतं परंतु कर्ज जास्त असल्यामुळे ते फिटत नव्हतं म्हणून 25 वर्ष करण्यात आलं आणि केल्यानंतर देखील जर कारखाना विकत असतील तर हा चुकीचा आहे आणि ह्या निर्णयाला आम्ही विरोध म्हणून इथं आला आहात। जर ह्यांनी हा निर्णय पुन्हाच लावूनच धरला बँकेने तर आम्ही तीव्र ह्याच्यामध्ये आम्ही लढा उभा करू आणि यांचा हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। आंदोलन म्हणजे गेल्या 12 वर्षापासून तेरणा बंद होता। तुम्हाला सगळ्याला माहित आहे, तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत। आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करून कारखाना चालू झाला व्यवस्थित चालू आहे। 3-3.5 लाख क्रशिंग झाली, सगळे युनिट कारखान्याच्या जवळपास चालू झालेत आणि अचानक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यावसायिक MD गोनशे यांनी अशी चर्चा चालू केली की आता तेरणा कारखाना विक्री काढायचा। मग तेरणा कारखाना विक्री काढायचा म्हणून आम्ही त्याला विरोध म्हणून या ठिकाणी आलोय। कारखाना विक्री काढायची गरज नाही। जिल्हा मध्यवर्ती बँकेला जे काही शासनाकडून पैसे येणार आहेत, आज आपण बघितलं तर महाराष्ट्राचा अर्थसंकल्पाचा आकडा एवढा मोठा आहे की त्याच्यात 100-200 कोटी रुपये जर शासनानं वेगळ्या माध्यमातून बँकेला कारखान्याच्या निमित्तानं मदत केली तर आज कारखाना जगू शकता, बँक जगू शकते। आज कारखान्याची आमच्या 400 एकर जमीन आहे, सोलार सारख्या मोठ्या कंपनीला भाड्यानं द्या, आज त्याच्यातून कोट्यवधी रुपये येणार आहेत, ते बँकेकडे घ्या। बँकेला आज 1.5-2 लाख लोकांची उपजीविका असणारी संस्था संपवायची का? मग तुमच्या लायसन्सची तुम्हाला फिकीर आहे, आमचं तर असं म्हणणं आहे संचालक मंडळ बरखास्त व्हावं लागतंय, DCCचं लायसन कॅन्सल होऊ द्या, ही बँक लातूर DCCला जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या कष्टातून घामातून कामगाराच्या रक्ताच्या थेंबातून तयार झालेला तेरणा कारखाना तुळजाभवानी कारखाना जिवंत राहायला पाहिजे। धनदांडग्याकडे कर्ज आहेत ते तुम्ही वसूल करावं, हे निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलोय। यापुढे जर ह्यांनी हा निर्णय घेतला तर यापेक्षा लोकशाही मार्गाने मोठं तीव्र आंदोलन होईल, एवढंच तुम्हाला या माध्यमातून सांगायचं। 2012 पासून बंद असलेला तेरणा साखर कारखाना तेरणा बचाव संघर्ष समितीच्या आंदोलनाच्या माध्यमातून चालू झाला। सर्व काही व्यवस्थित असताना जिल्हा मध्यवर्ती बँक व व्यावसायिक यांच्या माध्यमातून मध्यंतरी हा तेरणा कारखाना कायमस्वरूपी विक्री करण्याचं षडयंत्राचं आम्हाला समजलं। त्या माध्यमातून आम्ही बैठक घेतली। त्या दुसऱ्याच दिवशी व्यावसायिकांनी पेपरला दिव्य मराठीच्या माध्यमातून सांगितलं की तेरणा आणि तुळजाभवानी विकल्याशिवाय पर्याय नाही, DCCचं लायसन धोक्यात येत आहे। अहो तुमची DCC पाहिजेच नाही, आम्हाला फक्त दांडग्याला पोचण्यासाठी तुमची DCC आहे। आज लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येक शेतकऱ्याला 5-5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देते। तुमची आमची ही DCC लायसन रद्द झाला हरकत नाही, लातूर DCC धाराशिव DCC विलीन करा आणि तेरणा साखर कारखाना भाड्यानं देताना ह्यांनी DCC बँकेनं दिलेला 1 रुपया आणि 1 रुपया व्याज वसूल केलंय। ह्यांनी कर्जच दिलंय 200-250 कोटी वसूल केले 300-400 कोटी, अजून त्यांचं 300 कोटी कर्जच आहे म्हणतात। म्हणजे यांचं कुबेरासारखं कर्ज झालंय, यांचं एवढं कर्ज भरून अजून ही विकायच्या भानगडीत पडालेत। 1 इंच देखील कारखान्याची जमीन ना 1 नट विकू द्यायला जाणार नाही। आज फक्त निवेदन द्यायला आम्ही 100-200 इथं जण आलो। ह्यांनी जर इकायचा पुन्हा डाव घातला तर तेरणेच्या 32,000 सभासदाची GB या जिल्हा मध्यवर्ती बँकेत होईल आणि त्याचे परिणाम ह्यांना भोगावे लागतील। ज्या तेरणा सोडून ज्या यांच्या धनदांडग्या पुढाऱ्याच्या फर्मला नसता तुमच्या त्या वैयक्तिक कर्ज दिलेत आधी त्यांचे वसूल करा। तेरणा इकायचा तुम्ही नाव सुद्धा घेऊ नका, नसता तुमची तेरणा बचाव संघर्ष समिती आणि त्या तेरणेच्या सभासदाची गाठ आहे।